कर्नाटकमध्ये हुबळी येथे एका कॉलेज कॅम्पसमध्ये कर्नाटक काँग्रेसच्या नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येनंतर आरोपी फैयाज याने आपला गुन्हा कबूल केला आहे। आरोपी फैयाज याला अटक करून धारवाड जिल्हा मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे। आरोपी फैयाज याने पोलिसांसमोरच हत्येचं कारण सांगितलं आहे। पुढे पाहूया त्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। त्याने म्हटले की नेहा माझ्याशी बोलत नव्हती, त्यामुळे चाकूने भोसकून तिची हत्या केली। फैयाज याने सांगितले की घटनेच्या आधीच मी कॉलेज सोडले होते। एका आठवड्यापूर्वी मी कॉलेजमध्ये जाऊन नेहाशी बोलण्याचा प्रयत्न केला होता, मात्र ती मला टाळत होती। 18 एप्रिल रोजी ती परीक्षेसाठी BBB कॉलेजमध्ये आली। त्या दिवशी मी पुन्हा कॉलेजात गेलो। परीक्षा संपताच ती क्लासमधून बाहेर आली। मी पुन्हा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र ती काहीच बोलली नाही। यामुळे मला राग आला व रागाच्या भरात मी तिच्यावर 10 वेळा चाकूने प्रहार केला। त्यावेळी मला समजत नव्हते की काय होत आहे। माझ्यावरचे नियंत्रण गमावले होते। 23 वर्षीय मास्टर्स ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन MCA ची विद्यार्थिनी नेहा हिच्यावर कॉलेजच्या बाहेर हल्ला झाला होता। तिच्याच वर्गात शिकणाऱ्या फैयाजने तिच्यावर चाकूने हल्ला केला होता। ही घटना CCTV मध्ये कैद झाली आहे। नेहाचे वडील निरंजन हिरमेट यांनी सांगितले की माझी मुलगी खूपच धाडसी व बहादूर होती। आरोपीची तिचे कोणत्याही प्रकारचे संबंध नव्हते। कॉलेजमध्ये ते केवळ एकमेकांचे मित्र होते, त्यांच्यात प्रेम संबंध नव्हते। नेहाने त्याला धमकी दिली होती की त्याने ऐकले नाही तर त्याच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली जाईल। फैयाज सोबत अन्य 4 जण होते। त्यांनी नेहाचा धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला होता, असं नेहाचे वडील निरंजन हिरेमठ म्हणाले आहेत।